इंग्रज हे शिवाजी महाराजांकडे व्यापाराच्यासाठी परवानग्या मागत होते. वेगवेगळ्या पोस्टने शिवाजी महाराजांसाठी त्यांनी 4 कलम लिहून पाठवली होती. कलम 10 कलम असतात ना, तशी 4. मग शिवाजी महाराजांनी त्या इंग्लंडच्या बादशाला पत्र लिहिलं की तुमचं ते पत्र इथं आलेलं आहे, त्यातील 2 कलम आम्ही मान्य करतो, 2 मान्य करत नाही. दुसरी गोष्ट मी समजावून आत्ताच सांगतोय, तुम्ही मोडायचं नाही. इमान जसं आम्ही राखतो ना, तसं तुम्ही राखायला पाहिजे. तुमचा माल गलबतावरनं खुशकीच्या मार्गावर आणायचा नाही. सैनिक आणि बाकीचे लोक खुशकीला आणायचे नाही. समुद्रात काय करायचे ते करा. तुम्ही खुशकीला आणलं की मी लुटणार, आणि मग तुम्ही 10ची कलम मोडली म्हणून मी सगळंच लुटणार, जहाजं देखील पकडणार. सगळ्या याच्यात शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीचं इंग्लंडच्या बादशाला लिहिलेलं पत्र एक मिळालेलं आहे. त्याच्यात ते पुढं असं म्हणतायत, पोर्तुगीज गोरोंदरनी, गोरोंदर म्हणजे गव्हर्नरनी, त्यांनी त्यावेळी असंच आमच्याशी बेईमानी केली. तेव्हा त्यांचा बंदोबस्त मी काय केला हे त्यांनाच विचारा, त्या पोर्तुगीजांना. शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे त्या पत्रात, पोर्तुगीज लोकांचा बंदोबस्त मी कसा केला आहे हे त्यांनाच विचारा. गोरोंदरला म्हणजे गव्हर्नरला. मिझरई म्हणजे व्हाईसरॉय आणि गोरोंदर म्हणजे गव्हर्नर. आपल्याकडे हे नाव सुद्धा अशी काही लोक चमत्कारिक आहेत. सरळ हाक मारायची नाही. मी सांगितले पहिल्यांदा, सरळ हाक कधी मारायची नाही. कॅप्टन स्ट्युअर्ट होता बघा, नंतर त्याला इस्टूर फाकडा म्हणायचे. ही अशीच सगळी नावं. त्याच्यात एक बाई होती पुण्यात, जेन हॉल नावाची बाई होती. ती बायकांची पलटण निर्माण करत. पेशवाईतली घटना आहे, पण ती चांगली बहुतेक ॲमेझॉन असावी, चांगली मोठी. तिला आपले लोक जमाल खान म्हणायचे. त्या बाईला म्हणायचे जमाल खान. तसं इकडं हा जो गोरोंदर आहे ना, त्यांना आणि मिझरई यांना पण त्या बादशाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज दम देत आहेत सगळ्यांना. तो कोरस्पॉन्ड किती झाला, काय झाला, त्याच्या पुढं नंतर काय झालं, एकच पत्र मिळालं. त्याच्या अलीकडचं पलीकडचं काही मिळत नाही. दुर्दैव आहे आपलं. पण ही पत्र मिळत नाही. ही जर पत्र मिळाली तर किती मजा येईल. आता काही वतनाची पत्र असतात, म्हणून मी सांगितलंय की दुंबाला करायचंय. दुंबाला म्हणजे नूतनीकरण करायचंय. आणि नूतन कारकून उजूर करतात. कारकून तेव्हापासून उजूर करत आले, आज सुद्धा करतात सरकारी सगळीकडं. लोक असतात ते म्हणतात याचं घेऊन या, त्याचं रिकमेंडेशन घेऊन या, याचं शिफारसपत्र घेऊन या, मग आम्ही करतो. हे सगळं तेव्हापासून चालू आहे बरं का सगळं. तर त्या कारकुनांना दम दिलाय. नूतन पत्राचा उजूर न करणे असं लिहिलेलं असतं शिवाजी महाराजांच्या पत्रात. नूतन पत्राचा उजूर न करणे, तालीक लिहून घेऊन असलेली खुर्दक इमानदार मजकुरम असे भिरावून देण्यात आले, असं लिहिण्यात आलेलं असतं. तालिके नविष्टा घिरस्ता असलं फरमान बास दिहान किंवा गुजारन, असं जे फारशीतलं वाक्य आहे, त्या फारशीतल्या वाक्यातला मराठीत तसंच्या तसं केलेलं भाषांतर आहे. तालिक म्हणजे नक्कल, तालिके नविष्टा घिरस्ता असलं फरमान बास गुजारन, तालीक लिहून घेऊन असली फरमान भिरावून देणे, तसंच्या तसं आहे. तसे सिस्टम का सिस्टम, तशाच्या तशा. मालिक अंबरपासनं साऱ्यांची सिस्टम होती ती वापरली. आपल्याकडे शिवाजी महाराजांची पत्र आहेत. एक पत्र म्हणजे फारशीतलं पत्र मिळालं म्हणून मी सांगितलं, मुन्शी नील प्रभूंचं विलक्षण पत्र आहे ते. मला वाटतं तेवढं एकच पत्र हा एका व्याख्यानाचा विषय होऊ शकेल, इतकं सुंदर पत्र आहे ते. त्याच्यात शिवाजीराजे त्या लोकांना असं म्हणतायत की तुमचे लोक कायम वल्गना करतात की आम्ही शिवाजीला पकडून आणू म्हणून, पण तुम्हाला माझा मुलूक कसा आहे ते माहिती आहे. डोंगर दऱ्यांनी भरलेला आहे, नद्या नाल्यांनी भरलेला माझा मुलूक आहे. आणि या मुलखात माझे 60 किल्ले आता इथे आहेत. इथं अफजल खान माझ्यावर चालून आला होता, त्याची अवस्था मी काय केली हे तुम्हाला माहिती आहे. इथे शाहिस्ते खान येऊन बसला होता, बादशाचा मामा, त्यालाही मी काय केलं हे देखील तुम्हाला माहिती असताना तुमचे लोक वल्गना कशा काय करतात की शिवाजीला पकडून म्हणून. त्यांनी पुढं असं लिहिलंय, संबंधे तलाश बेकायाश कल्पनेचा वारूचा. संबंध म्हणजे घोडा, कल्पनेचा घोडा चालवणं ही अवघड आहे, इथं सगळीकडं अशक्य आहे आणि तुमचे लोक अशा वल्गना करतायत.
पुढं शिवाजी महाराजांच्या पत्रातलं एक वाक्य फक्त सांगतो. फारसीतलं वाक्य आहे ते. वाक्य असंच, इन कसरा मोहापिजत वतन खुद लाजिम, असं वाक्य आहे ते. इन म्हणजे या, कस म्हणजे माणूस, रा म्हणजे ला. या माणसाला म्हणजे स्वतःलाच बरं का मोहापिजदे वतन. आता वतन हा शब्द अरबिक आहे, याचा अर्थ पितृभूमी असा होतो, मातृभूमी होत नाही. परंतु त्या लोकांना कळावं म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे, इन कसरा मोहापिजदे वतन खुद लाजिम, इट्स अ व्हेरी नेसेसरी फॉर मी टू प्रोटेक्ट माय ओन लँड. माझ्या मातृभूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे, स्वयं आवश्यक आहे. धन्यवाद. जय शिवराय.